नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी साठी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत। कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 2 शिकणार आहोत। धडा क्रमांक 2 आहे संतवाणी। संतवाणी अ आणि संतवाणी आ। संतवाणी अ मध्ये तुम्हाला नामदेव, संत नामदेव यांचे अभंग घेतलेले आहेत, तर संतवाणी आ मध्ये संत जनाबाई यांचे अभंग तुम्हाला घेतलेले आहे। तर आज आपण धडा क्रमांक 2 संतवाणी अ त्याचा सेशन नंबर 1 शिकणार आहोत। याच्यामध्ये संतवाणी अ याचं शीर्षक आहे जैसा वृक्ष नेणे, म्हणजे ज्याप्रमाणे वृक्ष असतो त्याप्रमाणे। सुरुवातीला आपण जैसा वृक्ष नेणे या अभंगाचे जे कवी आहेत संत नामदेव यांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया। संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संत कवी आहेत। नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगांची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे। संत नामदेवांनी हिंदीतही रचना केलेली आहे। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवणे समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबाणी या नावाने ती प्रसिद्ध आहे। संत नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही अनेक संतांची माहिती ऐकलेली असेल, त्यापैकी संत नामदेव हे एक अत्यंत प्रसिद्ध वारकरी संप्रदायातील संत आहेत। त्यांनी आपल्या मनातील ईश्वरासंबंधी ज्या भावना आहेत ते काव्य रूपात लिहिलेल्या आहेत आणि त्यालाच आपण अभंग असे म्हणतो। मग आज जे आपण अभंग जे शिकणार आहोत त्यामध्ये वृक्षाची माहिती दिलेली आहे। मग या अभंगाच्या माध्यमातून संतांना वृक्षाची उपमा देऊन संत नामदेव यांनी संतांची महती सांगितलेली आहे। तर आपण आपल्या आजच्या अभंगांना सुरुवात करूया। तुम्हाला संतवाणी अ मध्ये एकूण 5 अभंग घेतलेले आहेत, त्यापैकी 3 अभंगाचा अभ्यास आपण आज करणार आहोत। संतवाणी अ जैसा वृक्ष नेणे। जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। येऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्यांचे सुख चित्ती तया नाही। अथवा कोणी प्राणी येऊनिया तोडती, तया न म्हणती छेदू नका। आता बघा, संतवाणीचे आपले अभंग आहे त्याचं शीर्षकच आहे जैसा वृक्ष नेणे। नेणे म्हणजे समान, त्याप्रमाणे। तर वृक्ष, जैसा म्हणजे जसे, वृक्ष, वृक्ष म्हणजे झाड। तर ज्याप्रमाणे वृक्ष असतात ना त्याप्रमाणेच संतांचे पण कार्य तसंच असतं। आता बघा, वृक्षांचं कार्य आपल्याला माहिती आहे, सांगायची गरज नाहीये की वृक्ष काय करतात, आपल्याला सावली देतात, फळे देतात, फुलं देतात आणि फार सारे वृक्षाचे उपयोग आहे। पण वृक्ष एका जागावर कसा असतो, निश्चळ असतो। आपल्या जागावरनं तो कधी हालत नाही, ठाम असतो तो। म्हणजे त्याचं पूर्ण जीवन जे असतं ना, वृक्षाने आपलं पूर्ण जीवन समाजाच्या किंवा समाजातील प्रत्येक प्राण्यासाठी अर्पण केलेलं असतं। त्यामुळे ह्या वृक्षांप्रमाणे संतांचं पण जीवन असतं। तर त्याचंच वर्णन या अभंगामध्ये संत नामदेव यांनी केलेलं आहे। जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती। सज्जन, आता इथे सज्जन कोणाला म्हटलेलं आहे, संतांना। संतांना काय म्हटलेलं आहे या अभंगामध्ये, सज्जन। जैसा म्हणजे ज्याप्रमाणे, वृक्ष, वृक्ष म्हणजे झाड, नेणे म्हणजे त्यांना, मान अपमान, मान म्हणजे सन्मान, अपमान म्हणजे अवमान, तैसे ते सज्जन वर्तताती। आता बघा, वृक्ष जे असतात ना, झाड जे असतात, त्यांना कोणी मान दिला, कोणी सन्मान केला त्यांचा, किंवा कोणी त्यांचा अपमान केला तर त्यांना काही फरक पडत नाही। कारण की बघा, जे व्यक्ती आपल्या जीवनामध्ये चांगलं कार्य करत असतात, समाजसेवक असतात किंवा चांगले कार्य करणाऱ्यांना लोक नेहमीच नावं ठेवत असतात। पण अशा चांगले कार्य करणाऱ्या लोकांना अशा जे निंदा नालस्ती करणारे लोक असतात त्यांच्याशी काही देणं घेणं नसतं, ते आपलं कार्य करत असतात। तर त्याचप्रमाणे वृक्ष काय करतात, त्यांचा कोणी येऊन अपमान केला, कोणी सन्मान दिला तर त्याचा काही चांगला किंवा वाईट परिणाम वृक्षावरती होत नाही। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे, जैसा ज्याप्रमाणे, तैसे, तैसे म्हणजे त्याचप्रमाणे, त्याचप्रमाणे तेच वर्तन
कोणाचं असतं वर्तताती, म्हणजे त्यांचं व्यवहार, आचरण, वर्तन कोणाचं असतं सज्जन लोकांचं. सज्जन लोक म्हणजे इथे कोणासाठी म्हटलेलं आहे संतांसाठी. मग ह्या संतांचं जे वर्तन आहे, आचरण आहे ना, वृक्षांप्रमाणेच असतात. संतांना पण कोणी त्यांचा सन्मान केला किंवा त्यांचा अपमान केला तर त्यांच्या कोणत्याही कार्यावरती त्याचा काही फरक पडत नाही. अशी किती संत परंपरा आपण पाहिलेल्या आहेत किंवा समाजसेवक सुद्धा आपण असे पाहिलेले आहेत. आता जर समाजसेवकांपैकी जर नाव घ्यायचं म्हटलं तर सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांचं आपण नाव घेऊ शकतात. की बघा, जेव्हा महात्मा फुले यांना असं वाटलं की महिला शिकल्या पाहिजे म्हणून त्यांनी सुरुवातीला आपल्या पत्नीला शिकवायला सुरुवात केलं आणि पत्नीला शिकवल्यानंतर त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. पण त्यामुळे काय झालं, समाजातील समाजकंटकांनी त्यांचा अपमान केला, त्यांची निंदा नालस्ती केली. त्यांनी हे कार्य थांबावं म्हणून फार प्रयत्न केले, पण त्याचा विपरीत परिणाम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंवर झाला का? लोकांनी त्यांचा किती अपमान केला, पण त्यांना काही फरक पडला नाही. त्यांनी त्यांचं कार्य पुढे तसंच कार्यरत ठेवलं. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे झाडांना कोणी त्यांचा त्यांचा सन्मान केला किंवा अपमान केला तर याच्याशी काही देणं घेणं नसतं, त्याचा काही चांगला किंवा वाईट परिणाम वृक्षांवरती होत नसतं. त्याचप्रमाणे सज्जन अर्थात संतांनाही त्यांचं आचरण निश्चल असतं. ते कोणत्याही चांगल्या वाईट लोकांचा अपमान केला, लोकांनी त्यांचा सन्मान केला तर याचा काही परिणाम, चांगला किंवा वाईट परिणाम ते स्वतःवरती करून घेत नाहीत. येऊन या पूजा प्राणी जे करेती त्यांचे सुख चित्ती तया नाही. बघा, आता इथे प्राणी म्हणजे मानवजात किंवा आपण कोणतेही प्राणी घेऊया, कोणतेही मानव जाऊन किंवा प्राणी जाऊन पूजा म्हणजे पूजा करतात की नाही. येऊन आता बघा, झाडाजवळ येऊन कोणत्याही प्राण्यांनी किंवा मानवाने जाऊन त्यांची पूजा केली, त्यांना हार घातले, त्यांना हळद कुंकू वाहिलं किंवा काही पूजाविधीसाठी काही केलं, हवन केलं, जाऊन काही केलं, पूजा कार्य केलं, तरी पण त्यांचे सुख चित्ती तया नाही. चित्ती म्हणजे चित्त, मन. तरी बघा, जर झाडाजवळ जाऊन त्या वृक्षाजवळ जाऊन कोणत्याही प्राण्याने किंवा मानवाने जाऊन त्याची पूजा केली, हळद कुंकू व्हायला, तर त्याचं सुख त्याला होतं का? त्याच्या मनामध्ये ते सुख होतं का? नाही. त्याचा त्याला काही आनंद वगैरे होत नाही. कोणाला? वृक्षाला. त्याचप्रमाणे सज्जन लोक पण तसेच असतात, म्हणजे संत परंपरा पण तशीच असतात की कोणी जाऊन त्यांची पूजा अर्चना केली, कोणी जाऊन त्यांना हळदी कुंकू दिलं किंवा कोणतंही दान केलं किंवा त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पाया पडलं, तरी संतांना काही त्यांच्या मनामध्ये आनंद होत नाही, सुख वाटत नाही त्याविषयी त्यांना. अथवा कोणी प्राणी येऊन या तोडती तयान म्हणते छेदू नका. आता बघा, वृक्षाचे तर फार आपल्याला उपयोग होत असतात. लोक काय करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी झाडं तोडतात, झाडाच्या फांद्या तोडतात, ते लाकडं तोडतात. आता तसं पाहायला गेला तर वृक्ष हा असा एकमेव समाज उपयोगी वस्तू आहे की आपण सजीवच म्हणलो की जोपर्यंत वृक्ष चांगला असतो तोपर्यंत तो आपल्याला फळं देतो, फुलं देतो, सावली देतो, ऑक्सिजन देतो, प्रदूषणापासून आपल्याला वाचवतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वृक्षापासून मिळत असतात. पण जेव्हा वृक्ष मुळासकट पडतो, तो सुकतो, तुटतो, तरी पण बघा त्याची लाकडं अशी वाया जातात का? नाही. त्याचा वृक्षाचा प्रत्येक अवयव मानवासाठी उपयोगी असतो. मग लोक बघा त्याचा उपयोग कशासाठी करतात? लाकडं जाळण्यासाठी करतात, इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो. किंवा मग वृक्षाच्या लाकडापासून आपण दररोज वापरण्यात येणारे बरेचसे लाकडी वस्तूंचा वापर करतो, टेबल, खुर्ची किंवा बऱ्याचशा अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला वृक्षाचे उपयोग सगळे माहिती आहेत. मग अशा ह्या वृक्षाचं तो जिवंत असतानाही तो कार्यरत पूर्ण करतच असतो, पण जेव्हा तो कोसळून पडतो तरी पण त्याचा प्रत्येक अवयवाचा उपयोग लोकांना होत असतो. मग असा हा जो वृक्ष आहे त्याच्याजवळ येऊन जर त्याची कोणी पूजा केली तरी त्याच्या मनाला आनंद होत नाही. किंवा अथवा कोणी प्राणी येऊन तोडीती, जरी कोणी मनुष्य किंवा कोणी प्राणी येऊन त्याला तोडलं तरी वृक्ष त्यांना म्हणत नाही, अडवत नाही. तयान म्हणती छेदू नका. छेदू नका म्हणजे तोडू नका. त्यांना जाऊन वृक्ष म्हणत नाही की अरे नका, तुम्ही मला तोडू नका, तुम्ही माझा जीवदान द्या, असं कोणतंही वृक्ष कोणत्याही प्राण्याला वगैरे म्हणत नाही. म्हणजे कोणी येऊन त्याचं पूजा जरी केली तरी त्याच्या मनाला आनंद भेटत नाही. किंवा कोणी येऊन त्याला तोडलं तरी तो आपल्याला तोडण्यापासून तो
थांबवत नाही आणि त्याला त्याचं दुःखही होत नाही. म्हणजे कोणत्याही प्रसंगामध्ये त्याला सुखही वाटत नाही आणि दुःखही वाटत नाही. कोणत्याही प्रसंगामध्ये त्याला मान सन्मानही वाटत नाही. असा तो वृक्ष कसा असतो, अविरत निश्चल असतो. तर त्याचप्रमाणे सज्जन म्हणजे संतांचे वागणूक पण तसंच असतं. कोणी येऊन त्यांची स्तुती केली, प्रशंसा केली तरी त्यांना आनंद होत नाही, की कोणी त्यांची पूजाविधी केली तरी त्यांना आनंद होत नाही, किंवा कोणी येऊन त्यांना वाईट साईट बोललं तरी त्याचा परिणाम त्यांच्या चित्तावरती होत नाही, त्यांना काही वाईट वाटत नाही. तुम्हाला संत एकनाथांबद्दल माहितीच असेल की संत एकनाथ एका बाळाला घेऊन बाळ जेव्हा रेतीमध्ये बसलेलं होतं आणि तेव्हा ते बाळाला उचलून ते घेऊन जात असतात नदीमध्ये थंड पाण्यामध्ये हे करण्यासाठी, तेव्हा त्यांना समाजातील काही लोक समाजकंटक येतात आणि त्यांच्या अंगावरती थुंकतात. मग त्यावेळेस त्यांना राग येतो का? संत एकनाथांना राग येतो का? नाही, उलट ते त्याच्यातून आनंदच मानतात. कारण की जेवढ्या वेळेस समाजकंटक त्यांच्यावरती थुंकतात तेवढ्या वेळेस जाऊन ते आंघोळ करून येतात आणि अजून त्यांना धन्यवाद म्हणतात की मी इतक्या वेळा आंघोळ कधी आयुष्यात केली नसती, पण आज तुमच्यामुळे माझी इतक्या वेळा आंघोळ झाली. म्हणजे कोणत्याही प्रकारचे चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा परिणाम संतांवरती होत नाही. आता पाहूया या अभंगामध्ये आलेले कठीण शब्द. जैसा जैसा, जैसा जसा, वृक्ष झाड, नेणे जाणत नाही, मान सन्मान गौरव, अपमान अवमान, तैसे तसे, सज्जन संत. वर्तताती वागतात वर्तन करतात, चित्ती मनात तया त्यांना, अथवा किंवा छेदू नका तोडू नका. आता बघा, पाठाच्या शेवटी तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे, त्याच्यामध्ये काव्य सौंदर्य विचारलेलं आहे. मग आज आपण ह्या 3 अभंगांपैकी जो अभंग विचारलेला आहे त्याचं काव्य सौंदर्य पाहणार आहोत. म्हणजे पहिला आहे, अथवा कोणी प्राणी येऊन या तोडती, तयान म्हणती छेदू नका. ह्या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगायचा आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. बघा, अथवा कोणी प्राणी येऊन तोडते, तयान म्हणती छेदू नका. ह्या काव्यपंक्तीचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. वृक्षासाठी मान अपमान समान असतात. कोणी येऊन वृक्षाची पूजा केली किंवा कोणी येऊन त्यांच्यावर घाव घातला, या दोन्ही घटना वृक्षांसाठी सर्व समान आहेत. झाड त्या माणसाला मला तोडू नका असे म्हणत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या अभंगातून आपण संतांची महती पाहिलेली आहे आणि वृक्षाची तुलना संतांबरोबर केलेली आहे. यानंतरच्या अभंगांचं पण आपण विश्लेषण शिकणार आहोत, पण ह्या नंतरच्या भागामध्ये. धन्यवाद.